भाषा साहित्य संस्कृती ही अत्यंत मूलभूत बाब आहे, जी संपूर्ण व्यक्तीच्या जीवनाला नव्हे समाजाला राष्ट्राला अनेक राष्ट्रांमधले संघर्ष युद्ध हे भाषेसाठी आहेत. आणि अनेक ठिकाणी भाषेतून राष्ट्र निर्माणी झाली आहेत आणि भाषेसाठी राष्ट्र विलगे झालेली आहेत. आजही चालू आहे युद्ध युक्रेनमध्ये. इतक्या महत्त्वाच्या गोष्टीकडे गेले 75 वर्ष आम्ही हे जे आयुष्य सूत्र घेऊन काम करतो आहे, हे सूत्र प्रत्येका भाषिकाच्या मनामध्ये रुजल्याशिवाय मी माझी भाषा मी आईची मावशीची बहिणीची भावाची उपकडी देत नाही. भाषा ही भाषा आहे, संस्कृती ही संस्कृती आहे, ती लोकांची आहे. सरकारचा याच्याशी काडीचाही संबंध नाही. सरकारचा हस्तक्षेप याच्यात जितका जास्त वाढत गेला तसतसं भाषा साहित्य संस्कृती संमेलनं हे आपण सत्ताश्रयी धनिकाश्रयी ठेवत गहाण ठेवत गेलो आणि आपण फक्त लाभार्थी झालो. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. ज्येष्ठ कवी, साहित्यिक, संपादक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉक्टर गिरीश गांधी सह अध्यक्ष असलेल्या अमृत महोत्सवी सत्कार समितीतर्फे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व्हीआयपी रोडवरील वनामती वसंतराव नाईक स्मृती सभागृह येथे नुकताच उत्साहात पार पडला. या सत्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्यासह नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम, वंदना जोशी आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय महासंघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, ज्येष्ठ संपादक आणि माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर हे उपस्थित होते. सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचे स्वरूप नाट्यमय, अभिरूप न्यायालय असे होते. यात न्यायाधीशांची विशेष भूमिका ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी पार पाडली. या अभिनव न्यायालयाला अतुल भुसारी, प्रमोद भुसारी, मोहन पांडे, राजेश चौडे यांनी सहकार्य केले. त्यानंतर डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांची ग्रंथतुला करण्यात आली. सत्कार सोहळ्याचे संचालन प्रतिभा कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन तसेच मानपत्र वाचन मुख्य संयोजक व समन्वयक ॲडव्होकेट प्रफुल्ल समर्थ यांनी केले. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. दिली शब्दांमधून दिशा, दिली शब्दांमधून दिशा, कृतीतून जीवन आशा, क्षण येता सत्काराचा, बघा हासते ही निशा, बघा हासते ही निशा. शुभ संध्याकाळ साहित्यप्रेमी मान्यवरांनो, शुभ संध्याकाळ. यानंतर मुख्य संयोजक व समन्वयक ॲडव्होकेट प्रफुल्ल समर्थ सर हे या कार्यक्रमामागील भूमिका विशद करतील अशी मी त्यांना विनंती करते. या सत्कार सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे. हा सत्कार सोहळा केवळ नागपुरात होतो आहे म्हणून केवळ नागपूरवासियांनी केलेला हा सत्कार नाही आहे, तर या सत्काराचं नियोजनामध्ये, या सत्काराच्या पूर्णत्वामध्ये पदोपदी महाराष्ट्रातली आमच्या समितीमध्ये सामील असलेले अनेक गणमान्य व्यक्ती इथे यामध्ये सहभागी होते. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. मराठी भाषा मंत्री राज्याचे उदय सामंत हे येणार होते आणि 99.9% ते, आणि त्यांनी मला त्यांच्या OSD PhD सगळ्यांनी सांगितलं की जोशी सरांच्या कार्यक्रमाला जायचं आहे, अशा रीतीने त्यांना पत्रिकेत नाव टाकायला सांगा. पत्रिकेत नाव आहे, आम्ही गेलो नाही असं व्हायला नको. परंतु आज भूषण गवईंचा, सरन्यायाधीशांचा रत्नागिरीमध्ये असलेल्या याच्यावरती येऊ शकले नाही, पण त्यांनी एक संदेश पाठवला आहे जो मी या समितीला दिलेला आहे. पण त्यांनी पाठवलेला जो व्हिडिओ तो काही इथे दाखवू शकत नाही, पण मी तो तुम्हाला ऐकवू शकतो. तो ऐकणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना वयाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या या कार्यक्रमासाठी
राज्याचा मराठी भाषा मंत्री म्हणून मला देखील निमंत्रण होतं, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई असल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. त्याबद्दल मी सन्माननीय जोशी साहेबांची आणि समस्त साहित्यिकांची मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. डॉक्टर श्रीपाद जोशी हे नाव जरी आपण लक्षामध्ये आणलं तर त्यांनी केलेलं लेखन, त्यांनी केलेली काव्य आणि शासनाला दिलेली देखील दिशा असं नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. मला देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहता जर आलं असतं तर मला देखील त्यांच्याकडनं काही प्रेरणा घेता आली असती, परंतु मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही हे माझं दुर्दैव आहे. तरी देखील 75 वर्ष पूर्ण होत असताना डॉक्टर श्रीपाद जोशी यांना उदंड आयुष्य लाभो ही मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आमच्या मराठी भाषेच्या विभागाकडनं ज्या ज्या काही जोशी सरांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचं अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना करून माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी व्यक्तिशः मला पाठवल्यामुळे आणि मी त्यांना निरोपही दिला की मी तेथे ऐकून दाखवला गेलो नाही तरी ते राज्याचे प्रतिनिधी आहेत हे महत्त्वाचं आहे. ते मंत्री आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. ते जनप्रतिनिधी आहेत, निर्वाचित प्रतिनिधी आहेत आणि जबाबदारीने काही आश्वासन देत आहेत हे फार महत्त्वाचं आहे त्यांच्या संदेशामध्ये. त्याबद्दल मी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे आभार मानतो व्यक्तिशः. इथे आता आभार प्रदर्शन औपचारिक जे आहे ते होईलच, पण ही जी सगळी माझी अत्यंत सुहृद मंडळी आहेत, आमचे उत्तम कांबळे, डॉक्टर श्रीपाल सबनीस, गजानन कोटेवार, शरद निंबाळकर, ही सगळी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. त्यांच्या सगळ्या अडचणींसहित आमचे रावसाहेब कसबे येऊ शकले नाही फक्त प्रकृतीमुळे. हा सत्कार मगाशी कुमार केतकर, उत्तम कांबळे जे म्हणाले, हा व्यक्तिशः श्रीपाद भालचंद्र जोशी या नावाच्या 75 वर्ष जगलेल्या माणसाचा नाही आहे. तर हे 75 वर्ष जगण्यासाठी आणि या पद्धतीने जगण्यासाठी आपली मगाशी म्हटले होतं की आपल्या मातापित्यांपासून तर आपल्या कुटुंबापासून सगळ्यांचाच एक वाटा असतो. पण हे या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये मला जे जे सहकारी मिळाले, आमचा नरेंद्र नाट्य म्हणून फार लवकर गेला, त्याला तिकडचा श्रीपाद जोशीच म्हणत असे. सगळ्या प्रागतिक चळवळी नरेंद्र लांजेवारच्या खांद्यावर मान टाकून अत्यंत निर्धास्तपणे कोणी करावं विदर्भामध्ये. आमचा सुभाष चांदूरकर नाही, नेताजी नाही, राजगडकर नाही, शरद ठाकरे नाही, ज्यांच्या भरोशावरती मी पुढच्या काही योजना आखलेल्या होत्या त्या हे अत्यंत महत्त्वाचे, ज्यांना दृष्टी होती असे सहकारी नाही. त्यामुळे त्या सगळ्यांचं मला आज स्मरण करणं खूप आवश्यक. ज्या ज्या लोकांनी इथपर्यंत या प्रवासामध्ये नुसती साथ दिली नाही तर आपला वेळ दिला, आयुष्य दिलं, हे सगळं साकारण्यामध्ये या ती रस्त्यावरची नाट्य चळवळ असो, तिथपासून तर आजच्या सांस्कृतिक आघाडी असो की मराठीच्या व्यापक हितासाठीचं काम असो, मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो आहे. फक्त भाषा सल्लागार समितीमध्ये सुद्धा मी ही भूमिका मांडतो की मी व्यक्तिशः इथे नाही आहे, मी या महाराष्ट्राचं भाषाविषयक प्रतिनिधित्व करतो म्हणून तुम्ही मला घेतलेला आहे. हा सत्कार जो आहे हा या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये, मग ती विदर्भ साहित्य संघ असो, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी असो, आता उभी केलेली व्यासपीठं असो, लोकमत असो, लोकमतनी माझं एजीचं कार्यालय असो, या सगळ्यांनी मला जर एजीचं कार्यालय मिळालं नसतं तर तुम्हाला श्रीपाद भालचंद्र जोशी दिसला नसतं. आमचा ग्रेस असो की श्रीपाद भालचंद्र जोशी असो, यांना DGPT मिळालं, एजी मिळालं, आणि जसं तुम्ही आता सांगितलं तसं आमचा एजी सांगत असे मेरे पास श्रीपाद भालचंद्र जोशी है. हे कार्यालयाने जो आमचे विनय कुमार काटे, त्यांचंही मला स्मरण केलं पाहिजे. काटेंनी ही संस्कृती आणली, सरकारी नोकरांना सांस्कृतिक मुभा देण्याची. श्रीपाद भालचंद्र जोशी उभा असण्याचं कारण या सगळ्या लोकांमध्ये, या सगळ्या कार्यालयांमध्ये, या सगळ्या संस्थांमध्ये ज्या विदर्भ साहित्य संघाने मला
50 वर्ष मी त्या संस्थेशी जोडलेलं आहे. 35 वर्षाचं त्या संस्थेला वळण लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते युवाणीचं संपादकपद असेल, उपाध्यक्षपद असेल, संमेलनं असतील, सगळ्यांना सामावून घेण्यासाठी ज्या संस्था लागतात, व्यासपीठं लागतात. आपण जे काही करायचं असतं संस्थांमध्ये ज्याकरता जातो तो आपला अजेंडा राबवण्याकरता आपल्यासोबत तिथे माणसं हवी असतात. या सगळ्यांनी दिलेल्या या सगळ्यांच्या परिश्रमाचं, त्यांच्या सहकार्याचं आपण जे आज इथे एक प्रतीक म्हणून सत्कार करत आहात तो मी त्या सगळ्यांना समर्पित करतो आहे. तो त्या सगळ्यांचा आहे, तो त्या सगळ्या संस्थांचा आहे, तो त्या सगळ्या व्यक्तींचा आहे, तो त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे. बोलायचं खूप आहे पण ही वेळ नाही, बोलणार नाही. कधीतरी स्वतंत्रपणे पुन्हा आपण अनेक विषयांवर बोलणार होतो. शरद निंबाळकरांना लोकांच्या कविता पाठ असतात. श्रीपाद भालचंद्र जोशी स्वतःची कविता पाठ करायला लागलं तर पुढची कविता लिहू शकत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे आज काही आपण इथे कवी संमेलन करू नये आणि कविता वाचनही करू नये. फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या शेवटी सांगतो आणि संपवतो. याच व्यासपीठावरून परवा ज्या उदय सामंतांनी या शुभेच्छा पाठवल्या आहेत त्यांनी खूप महत्त्वाची विधानं केली. त्याच्याकडे मला या व्यासपीठाचं अध्यक्ष महाराज तुमचंही आणि तुमचं लक्ष वेधायचं. त्या 2च गोष्टीवर मी बोलणार आहे. ते असं म्हणाले या ठिकाणी की साहित्यिकांनी केलेली टीका ही सरकारसाठी दिशादर्शक असते. अहो 50 वर्ष आम्ही दुसरं काय करतोय? दिशादर्शक कामच करतोय ना. तुम्ही आजचं एकमेव सरकार नाही आहे. आधीच्या सगळ्या सरकारांना दिलेल्या दिशेचं वाटोळं झालेलं आहे म्हणून महाराष्ट्राची अवहेलना होते मराठीची. तुम्हाला खरोखर दिशा हवी आहे का? दिशा नको आहे सरकारला दिलेली तज्ज्ञांनी दिलेली दिशा जर तुम्हाला मान्य असती तर जाधव समिती आमच्यावर नेमली कशाला असती तुम्ही? तज्ज्ञ नसलेल्यांची. सरकारने याच्यानंतर एक गोष्ट जरूर शिकली पाहिजे. महाराष्ट्राने कधीही केली नसेल एवढी तज्ज्ञांची, सरकारच्या स्वतःच्या समितीतल्या सदस्यांची अवहेलना या 10 वर्षात झालेली आहे आणि त्याचा आम्ही सतत निषेध केलेला आहे. या व्यासपीठावरून पुन्हा तो नोंदवतोय. खरोखर जर तुम्हाला दिशादर्शक एवढी माध्यमं आहेत, एवढे संपादक आहे, एवढी पत्रकारिता आहे, एवढं दिशादर्शक ते सगळं तुम्ही निष्प्रभ करून टाकलेलं आहे सत्तेच्या दडपणाखाली, भांडवलशाहीच्या दडपणाखाली, पैशांच्या दडपणाखाली, वर्चस्वाच्या दडपणाखाली. कोणती दिशा मागताय तुम्ही आम्हाला? आम्हाला काहीच नको आहे, आम्ही काही मागतच नाही आहे तुम्हाला. अडचण अशी आहे की आम्ही मागत नाही आहे. तुम्हाला पाहिजे मागणाऱ्यांच्या फौजा रांगेत उभ्या होऊन आणि त्यांना लेखक, कलावंत, थोर म्हणून सन्मानित करणं ही वंचना आहे लेखकाची. लेखक या शब्दाचाच अर्थ विद्रोह आहे. विद्रोही लेखक, विद्रोही कवी हा वदतो व्याख्यात आहे. कारण व्यवस्थेच्या जो लेखक व्यवस्थेवर संतुष्ट असेल, ज्या दिवशी लेखक कवी हे व्यवस्थेला संतुष्ट असं बांधतील त्या दिवशी लेखनाची गरज संपेल ना. अहो आम्हाला जे हवं आहे तसं जग नाही आहे, ते विकृत आहे, ते सुकृत करायचं आहे. जर सुकृत जग असेल, सत्याचं जग असेल, अहिंसेचं जग असेल, करुणेचं जग असेल, प्रज्ञेचं जग असेल, समतेचं जग असेल तर श्रीपाद भालचंद्र जोशीला कविता लिहायची गरज काय आहे? ते नाही आहे. ते निर्माण करायचं आहे. आणि हे केवळ आणि केवळ उदय सामंतांच्या अजून एका विधानाबद्दल मी समाचार असा घेणार आहे. ते असं म्हणाले की तुम्ही मराठी सक्तीची करा, इंग्रजी करा किंवा हिंदी करा, मला त्या राजकारणात पडायचं नाही. का नाही पडायचं तुम्हाला या राजकारणात? तुम्ही राजकारणातून आले ना आणि हे राजकारणच आहे. हिंदीची सक्ती लादणं, मग ती विड्रॉ करणं, मग तिसऱ्या भाषेची सक्ती लादणं, मग ती पण रद्द करणं. आम्ही तुमचं अभिनंदन करून घेणं तुम्ही आमच्याकडून आणि पुन्हा वरती आमच्या उरावरती त्रिभाषा सूत्रासाठी समिती लादणं राजकारण नाही आहे.
आणि या महाराष्ट्राच्या मराठी ज्याची राजभाषा आहे, मी इथे जाहीरीचं ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि मराठी भाषिक समाजाच्या वतीने व्यक्त करतो की या राज्याच्या मराठी भाषा मंत्र्यांनी तरी ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे की मराठीशिवाय अन्य कोणतीही भाषा महाराष्ट्रात सक्तीची असता कामा नये आणि आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आमचे मंत्री आहात, आमच्या भाषेचे मंत्री आहात, मराठीचे मंत्री आहात. अत्यंत महत्त्वाच्या या दोन गोष्टी जे तिथे बोलून गेले, तिथे उदय सामंत आहे की अजून कोणी, त्या नावांना काही अर्थ नाही आहे. तो राज्याचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांचे काय कंपल्शन्स आहेत त्यांच्या राजकारणाच्या हे आपल्या सगळ्यांना नीट कळतं. त्यांची म्हणजे जो माणूस खरोखरच आतून प्रामाणिक असेल तर त्यालाही कळतं आहे की आपण विधानं करताना किती दिशाभूल करतोय सरकार म्हणून जनतेची. तेही हतबल आहेत, तेही एका व्यवस्थेच्या हाती फक्त काम करतायत. जशी माध्यमं एका विशिष्ट वर्चस्वाच्या खाली काम करतायत, अर्थसत्तेच्या, राजसत्तेच्या, तशीच ही माणसं सुद्धा राजकारणातली ती कोणत्याही पक्षाची असोत, मुळामध्ये भारतात विरोधी पक्षच निर्माण झालेला नाही ना अजून जनतेचा एकही. जे आहेत ते फक्त सत्तेवर नाहीत म्हणून विरोधात आहेत. विरोधी पक्ष नाही आहे, तुम्हाला मला अपक्षच नाही आहे. आपण ना अपक्षांचा पक्ष करू शकतो. मुद्दा आहे की जोपर्यंत आपण आपल्या तामिळनाडूसारखं, केरळसारखं, आंध्रसारखं, पूर्वेतल्या भाषांसारखं जोपर्यंत आपण मराठी भाषेचं, संस्कृतीचं अत्यंत सक्षम आणि समर्थ बहुजनांवरती राजकारण करत नाही तोवर आपण भाषेबद्दल बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकारच नाही आहे. आपण मगाशी फार चांगलं बोलले, कुमार केतकर म्हणाले की हा सगळा विरोध कोणाचा आहे? हा सरकारचा नाही आहे, हा केंद्राचाही नाही, राज्याचाही नाही आहे. त्यांनी बिलकुल अचूक मार्गावर बोट ठेवलं की हा जो 50-60 कोटीचा तथाकथित मध्यम वर्ग आहे, जो वेतनभोगी आहे, जो लाभार्थी आहे, जो आपल्या सुरक्षेसाठी तोंड उघडत नाही आहे, तोंडाला पट्ट्या लावून बसलेला आहे, त्याच्यात लेखक आहे, विचारवंत आहे, कलावंत आहे, तथाकथित सगळे आहेत. हा जो मूग घेऊन बसलेला वर्ग आहे हा दोषी आहे. हा देतो ना, सरकार निवडून कोण देतं? जनप्रतिनिधी कोण असतं? तुम्ही आम्हीच देतो ना. त्यांना दोष देऊन मी तर कधीच सरकारला आणि सत्तेला फक्त दोष देत नाही. पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. लोकच तसे असतील तर सत्ता तशीच राहील. लोकच जर स्वतःची दिशाभूल करून घेणारे असतील, लेखकच जर स्वतःची फसवणूक करून घेणारे असतील, विचारवंतच जर स्वतः स्युडो असतील, कृत्रिम असतील, काय फरक राहिला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुमच्यामध्ये? तुम्ही स्वतःच तर कृत्रिम झालेला आहात, व्यवस्थेचं भाट झालेला आहात. भाषा, साहित्य, संस्कृती ही अत्यंत मूलभूत बाब आहे जी संपूर्ण व्यक्तीच्या जीवनाला नव्हे, समाजाला, राष्ट्राला, अनेक राष्ट्रांमधले संघर्ष, युद्ध हे भाषेसाठी आहेत. आणि अनेक ठिकाणी भाषेतून राष्ट्र निर्माणी झाली आहेत आणि भाषेसाठी राष्ट्र विलगही झालेली आहेत. आजही चालू आहे युद्ध युक्रेनमध्ये. इतक्या महत्त्वाच्या गोष्टीकडे गेले 75 वर्ष आम्ही हे जे आयुष्य सूत्र घेऊन काम करतो आहे, हे सूत्र प्रत्येका भाषिकाच्या मनामध्ये रुजल्याशिवाय माझी भाषा मी आईची, मावशीची, बहिणीची, भावाची उपकडी देत नाही. भाषा ही भाषा आहे, संस्कृती ही संस्कृती आहे, ती लोकांची आहे. सरकारचा याच्याशी काडीचाही संबंध नाही. सरकारचा हस्तक्षेप याच्यात जितका जास्त वाढत गेला तसतसं भाषा, साहित्य, संस्कृती संमेलनं हे आपण सत्ताश्रयी, धनिकाश्रयी ठेवत, गहाण ठेवत गेलो आणि आपण फक्त लाभार्थी झालो. लेखकाचा वर्ग, विचारवंतांचा वर्ग हा कृतिशील असायला पाहिजे. क्रांती आणि परिवर्तन ही विचारांनी होत नाही, तत्त्वज्ञानांनी होत नाही, सिद्धांतांनी होत नाही, ते प्रत्यक्ष कृतीने होतं. म्हणून कार्यकर्ता लेखक, कार्यकर्ता कवी, कार्यकर्ता विचारवंत हा महत्त्वाचा असतो. हा जो आपण सत्कार करता आहात हा त्या कार्यकर्त्याचा करता आहात, हा त्या कृतिशीलतेचा करता आहात.
हा त्या विचारशीलतेचा करतात, हा त्या प्रागतिकतेचा करतात आणि हा त्या समाज ताळ्यावर आणू इच्छिणाऱ्या अशा तळमळीच्या आणि कळमळीच्या सगळ्यांचा एक प्रातिनिधिक सत्कार करतायत असं मी समजतो आणि त्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. परंतु माध्यमांचा विषय काढला म्हणून सांगतो, लोकलचा विषय म्हणून सांगतो. मुंबईमध्ये दर वर्षाला, मुंबईमध्ये याचा अर्थ मुंबई लोकलच्या संबंधात असलेल्यांना मुंबई व्ही म्हणजे आम्ही त्याला अजून व्ही म्हणतो, CSMT, मुंबई CSMT ते कर्जत ही जाणारी लोकल आणि चर्चगेटपासून विरारपर्यंत जाणारी लोकल, वसई विरारपर्यंत जाणारी लोकल, या 2 लोकल ट्रेनचे जे ट्रॅक्स आहेत, वेस्टर्न आणि सेंट्रल आणि हार्बर अर्थातच तिसरी, या तिन्ही गाड्यांच्या प्रवासामध्ये दर वर्षाला 3,500 माणसं मरतात. याचा अर्थ साधारणपणे दररोज 10 माणसं मरतात, दररोज मरतात रेल्वे ट्रॅक्सवर. कधी ती ट्रॅक क्रॉस करताना मरतात, कधी ती गाडीतनं पडून मरतात, कधी खांबावर डोकं आपटून मरतात, कधी गर्दीत घुसपटून मरतात. हे सगळे कामगार कर्मचारी असतात, कामगार असतात आणि मध्यम वर्गातले सुद्धा लोक असतील. त्या लोकल गाडीमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला जात नसते, धर्म नसतो, भाषा नसते, काही नसतं. तुम्ही फक्त एक लोकल गाडीतले, तिला छळछावणी म्हणतात, त्या छळछावणीतले एक प्रवासी असतात. आता ही एवढी घटनाही आज नाही. मी ज्यावेळेला इंडियन एक्सप्रेस लोकसत्तामध्ये होतो त्यावेळेला आम्ही टुडेज डेथ ऑन द ट्रॅक असा एक कॉलम चालवायचो आणि जो मनुष्य मेला आहे त्याच्या घरी जायचं, चौकशी करायची, कुठे नोकरी करत होता त्याची माहिती काढायची, अशी काढून आम्ही तो एक कॉलम चालवला होता वर्षभर इंडियन एक्सप्रेसमध्ये. त्यावेळेला लक्षात आलं ही सगळी मरणारी माणसं ही कामगार तरी आहेत किंवा लोअर मिडल क्लासमधले कर्मचारी आहेत, कोण क्लार्क आहे, कोण सेल्समन आहे. आणि तरीसुद्धा माध्यमांमधनं ज्या प्रकारचा आउटरीच, ज्या प्रकारचा संताप व्यक्त व्हायला हवा तो अगदी मुंबईच्या वर्तमानपत्रात सुद्धा व्यक्त होत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी इंडियन एक्सप्रेसला हसायला तो प्रयत्न केला, परंतु तो विषय होत नाही. त्यामुळे तो विषय जर लोकल मरतात लोकल ट्रेन्सच्या अपघातांमध्ये ह्याच्यावर होत नाही, तर पॅलेस्टीनमध्ये गेले 2 वर्ष जो नरसंहार चालला होता आणि अधिकृतपणे त्यांनी सांगितलेला आकडा 70,000 माणसं मेली आहेत, परंतु अनधिकृत आकडा हा 1.25 लाखाचा आहे. आणि बेघर झाल्याचा संबंध गाझाची 70% पट्टी बेघर झालेली आहे. त्याचं पुन्हा त्यांना सपाटीकरण करायचं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे एकदा गाझा असा मोकळा झाला की त्यांना तिथे उत्तम प्रकारचे रिसॉर्ट्स बांधायचे. ते रिसॉर्ट बांधले की अनेक लोकांना, जगातल्या निरनिराळ्या मध्यमवर्गीय पर्यटकांना गाझामध्ये उत्तम सोयी करून त्या रिसॉर्ट्समध्ये जाता येईल असं ट्रम्प यांचं अधिकृत विधान आहे. त्याच्याबद्दल सुद्धा समाजामध्ये फारशी आउटरीच आपल्याला दिसत नाही, कारण त्यांनी असं म्हटलंच प्रत्यक्षात ज्यांना परवडेल त्यांना ते मिळेल. तर कोणाला परवडेल? तर साधारणपणे मध्यमवर्गाला परवडेल. आपली मध्यमवर्गीयच पर्यटक आहेत. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आपण जे विद्रोही म्हणतो ते कोणाविरुद्ध विद्रोह करतो? ते सरकारविरोधी. हा विद्रोह निषेध कोणाचा आहे? तर हा निषेध आपला आहे. म्हणजे आपण इथे जे बसले लोक त्यांच्यामधल्या बहुतेकांचा किंवा त्यांच्या बाहेरच्या बहुतेकांचा, म्हणजे जे स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवतात त्यांचा आहे. जी मध्यमवर्गीय प्रवृत्ती म्हणून ओळखली जाते त्याच्या विरुद्ध ते लिहित आहेत. आणि म्हणून त्यांना, ज्याला एलिट क्लास म्हणतात, ज्याला अभिजन वर्ग म्हणतात, त्या अभिजन वर्गाकडनं तशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार नाही. कारण त्या अभिजन वर्गाचं मुख्य आत्ता आधार हा मध्यमवर्ग आहे. हा मध्यमवर्ग किती आकाराचा याचा अंदाज जर तुम्हाला हवा असेल तर आपल्याकडे साधारणपणे 50 ते 60 कोटी, म्हणजे आपली लोकसंख्या 140 कोटी आहे, त्याच्या जवळजवळ 1/3पेक्षा जास्त हा मध्यमवर्ग आहे. जवळजवळ 40 ते 45% हा मध्यमवर्ग आहे. या मध्यमवर्गाचंच मुख्यतः साहित्य असतं.
या मध्यमवर्गासाठीच ते लिहिलेलं असतं. समीक्षकही मध्यमवर्गातले असतात, लेखक कवीही मध्यमवर्गातले असतात, नाटकाला जाणारेही मध्यमवर्गीय असतात, नाटक लिहिणारेही मध्यमवर्गीय असतात. त्यात काही गैर नाही, तो काही मुद्दा नाही महत्त्वाचा. परंतु त्या मध्यमवर्गाला आता त्याच्या चौकटी पलीकडे जर काही दिसलं तर फक्त म्युच्युअल फंड दिसतो, त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. फिक्स डिपॉझिट दिसतं, त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. त्यामुळे आपल्या समाजामध्ये जे निरनिराळ्या प्रकारच्या आउटरेजेस होत असतात, उदाहरणार्थ मुंबईला जी गटारं आहेत, मुंबईला कचऱ्याचा अंदाज तुम्हाला आता कोणीतरी वाचण्यात आला असेल. मुंबईला हायेस्ट गार्बेज इन द वर्ल्ड तयार होतं. नुसतं गार्बेज नाही आहे, 2 कोटी लोक मुंबईत राहतात. MMRDA रिजनमध्ये 2 कोटी लोक राहतात. 2 कोटी म्हणजे किती? तर श्रीलंकेत जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या केवळ मुंबई MMRDA रिजनमध्ये राहते. त्यांच्या सगळ्या त्यांचा प्रातर्वेदीचे होणारे सगळं घाण त्याच्यावरती साधारणपणे 12 ते 15 हजार लोक कचरा गोळा करणे आणि त्या घाणीला दुरुस्त करणे याच्यावरती 15,000 लोकांची गुजराण चालते. ते सगळे गरीब लोक, त्यांना परवा सुप्रीम कोर्टाशी 25 वर्ष लढल्यानंतर त्यातल्या काही कामगारांना त्यांनी बोनस दिला पाहिजे, निश्चित मिनिमम वेज दिला पाहिजे अशी घोषणा केली. माझ्या पाण्यात कुठच्याही वर्तमानपत्रात बातमी आली नाही. ते जे कामगार असतात त्यांना सफाई कामगार असं आपण म्हणतो, ते सफाई कामगार कित्येक वेळ जाताना ते जे डंपर्स असतात गार्बेज नेणारे, त्या डंपर्सच्यामुळे धक्के लागून ते मरतात. त्याचीही बातमी कोणत्याही माध्यमांमध्ये साधारणपणे दिसत नाही. टी व्हीला तर हल्ली काही दिसतच नाही. आणि टी व्ही सिरियलला तुम्ही मराठी कधी पाहण्याचा योग किंवा दुर्भाग्य तुम्हाला मिळालं असेल तर त्याच्यामध्ये मंगळागौरी, सत्यनारायण, होळी, दिवाळी, पाडवा, दसरा, प्रत्येक आणि डोहाळ जेवणं, त्यानंतर शुभविवाह, एक सिरियल अशी नाही आणि त्या एकाही सिरियलमध्ये एक एपिसोड असा नाही की ते कुठच्या तरी हिंदू ब्राह्मणी सणाची त्याच्यात जाहिरात नसते. ब्राह्मणी सण अशा अर्थाने मी म्हटलं की तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही आपल्या समाजाचं चित्रण एकाही सिरियलमध्ये दिसणार नाही. तुम्हाला एकाही सिरियलमध्ये एकही मुस्लिम व्यक्तीच दिसणार नाही. तुम्हाला एकाही सिरियलमध्ये साधारणपणे मुंबईच्या झोपडपट्टीतलं चित्रणसुद्धा दिसणार नाही. सगळ्यांचे फ्लॅट असतात, सगळ्यांचे लग्न जोरदार होत असतात. दागिने तर आता काय विचारूच नका. 1,22,000 रुपये काल सोन्याचा भाव होता 10 ग्रॅमचा, म्हणजे 11 ग्रॅम पण नाही का, 1 तोळा 11 ग्रॅमचा असतो. तर 1,22,000 भाव असलेलं ते सोनं कसं विकलं जात आहे. अक्षय तृतीया, दसरा, परवाच्या दसऱ्याला 1,22,000 होते. त्यावेळेला एक बातमी अशी आली, कदाचित आता ते उतरतील तर लगेच दुसऱ्याची बातमी आली नाही, दिवाळीपर्यंत चालू राहील. त्यामुळे जर 10 ग्रॅमला 1,22,000 रुपये असतील तर साधारणपणे एका मंगळसूत्राला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये लागतील असं आपण एक हिशेब अंदाजाने करू शकतो. परंतु त्या मंगळसूत्र ह्या विषयावरची तुम्ही सिरियल्समधली चर्चा ऐकलीत तर तुम्हाला करमणूक आहे का घृणास्पद वाटावं त्या एकूण संकल्पनेबद्दल. इतकी ती चर्चा ते कोणत्याही शाळेत रात्री घरी जाऊन फक्त 15 मिनटं कोणतीच मराठी सिरियल, कोणतीही मराठी सिरियल पहा, तुम्हाला ह्याच्या पलीकडे काही दिसणार नाही. हा जो मध्यमवर्ग आहे, ह्या मध्यमवर्गाच्या प्रवृत्तींच्या, विचारांच्या, संस्कृतीच्या विरोधात श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत. म्हणून त्यांना आपण विद्रोही म्हणतो. सरकार विरोधी केले हा मुद्दा अगदी वेगळा आहे, कारण सरकार एवढी गेली ना त्यांच्या कारकिर्दीत, तरी पण ते विरोधात आहेत. म्हणजे तो काही प्रश्न मोदी सरकारच्या पुरता मर्यादित नाही किंवा काँग्रेस सरकारपुरता मर्यादित नाही किंवा महाराष्ट्रात सरकार आहे असं म्हणण्याची प्रथा आहे, पण त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात आहे असंही म्हणता येणार नाही. तर विद्रोह जो आहे तो आपल्याच विरोधातला आहे. आणि जोपर्यंत त्यांच्या विद्रोही लेखनातनं आपण काही शिकत नाही आणि आपला कोणताही दबाव लेखकांवरती, सिरियलच्या लेखकांवरती काही कोणत्याही प्रकारचा दबाव आपण आणू शकत नाही, लोकशाही मानत असून सुद्धा. म्हणजे माध्यमांची लायकी काय राहिली आहे आणि आपली लायकी काय राहिली आहे लोकशाहीमध्ये हे आपल्याला दिसून येतं. तेव्हा अशा प्रकारे लोकांचं प्रबोधन करून खऱ्या अर्थाने सांस्कृतिक लोकशाही टिकवायचा त्यांनी जो अथकपणे प्रयत्न केलेला आहे
त्या प्रयत्नांचा हा सत्कार आहे. धन्यवाद. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. मित्र हो, एक तत्वज्ञ कवी म्हणून श्रीपाद जोशीकडे मी ओळखतो. सौंदर्यवाद आणि समाजवादाची बेरीज ज्या कवितेमध्ये झाली, अशी वैचारिक, चिंतनशील, संवेदनशील अशा प्रकारची कविता मराठीला जोशींनी दिलेली आहे. मूल्यात्मकता, समग्रता आणि प्रयोगशीलता हे त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य आहेत. मला मान्य आहे की या कवितेमध्ये प्रतिमेचा फारसा आढळ नाही, पण प्रतिमेचा आग्रह करण्याचं कारण नाही. वैचारिकता ही तिचं मुख्य सामर्थ्य आहे, बळ आहे. भाषेला ज्याप्रमाणे व्याकरण असतं तसंच प्रत्येक कलेला सुद्धा व्याकरण असतं, अशा प्रकारचा नवसिद्धांत मांडणारे जोशी. त्याचप्रमाणे संवाद माध्यमावरती अधिकारवाणीनं बोलणारे जोशी. भाषिक भगिनीच्या संबंध कालखंडामध्ये एका भाषेचा वर्चस्ववाद नको म्हणणारे श्रीपाद जोशी. सरकारशी भांडणारे, केंद्र आणि राज्य सरकारला दररोज पत्र लिहिणारे, एकाही पत्राचं एक वर्ष उत्तर न आलं असताना सुद्धा पत्र लिहिण्यामध्ये न थकणारे, अशा प्रकारचे चिवट, बुलंद आशावाद व्यक्त करणारे, अभ्यासू, प्रगल्भ अशा प्रकारचे श्रीपाद जोशी. मित्र हो, श्रीपाद जोशींच्या व्यक्तित्वाची उकल आपल्याकडल्या अभिरूप न्यायालयात झालेली आहे. वकील पांडे आणि वकील भुसारी यांचं मध्ये मध्ये विरोधाची प्रकरण करून त्यांनी जे वैचारिक मुद्दे मांडले, जे प्रश्न विचारले, त्यातून त्यांना बोलतं केलं. एका बहुजन समाजाच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये राहणारे, लहानपणी आईस्क्रीम विकणारा, गरिबीत जगणारा अशा प्रकारचा माणूस आणि तरुण वयामध्ये नामदेव ढसाळच्या गोलपीठाच्या सहवासातला किंवा त्या संबंधित वातावरणात राहणारा माणूस आपल्या आयुष्याची उकल करत असताना त्यांनी जे संबंध सत्य सांगितलं ते आजकालच्या वातावरणामध्ये हे न बसणार आहे. फुले शाहू आंबेडकरांची तर त्यांच्या विचारामध्ये बेरीज आहेच, पण विवेकानंदांची बेरीज, राम मनोहर लोहियांची बेरीज, कॉम्रेड वर्धनांची बेरीज, तुमच्या कॉम्रेड पानसरेंची बेरीज, ND पाटील आणि भाई वैद्यांची बेरीज, अशा प्रकारच्या समाजवादी, काँग्रेसी किंवा सत्यशोधकवादी, ब्राह्मणेतर चळवळीतल्या विचारवंतांची बेरीज, रावसाहेब कसबे असोत, उत्तम कांबळे असोत, कुमार केतकर असोत, अशा बहुआयामी अशा प्रकारच्या डाव्या चळवळीशी संबंधित अशा प्रकारचा हा चेहरा नागपूरने महाराष्ट्राला दिला. याबद्दल महाराष्ट्र त्यांच्याबद्दल, नागपूरकराबद्दल अत्यंत, पण जडणघडण नागपूरमध्ये झालेली आहे. त्यांची वेदना व्यक्तिगत स्वरूपाची नाही. विदर्भ साहित्य संघातलं 30 वर्ष उपाध्यक्ष भोगत असताना एकदाही अध्यक्षपद मिळू नये. पद हे काम करण्यासाठी आहे, सत्याला न्याय देण्याची भूमिका पदामध्ये असते आणि म्हणून ती वेदना आपल्याकडे मुखरित झाली, सांगण्यात आली. पण त्याही संदर्भातलं श्रीपाद जोशींचं एकंदरीत लोकमतमधलं पुरवणीचं काम असेल, युगवाणीच्या संपादनाचं काम असेल, आपल्या प्रगतिशील लेखक संघाचं काम असेल, विदर्भ साहित्य संघातलं काम असेल, अखिल भारतीय मराठी मंडळाचं काम असेल, अशा विविध संस्थात्मक कामामध्ये हा माणूस झोकून देतो आहे. प्रत्येक क्षण त्याचा संस्कृतीच्या जगण्यासाठी, विवेकासाठी आणि संस्कृतीला जगवण्यासाठी निर्माण होतो आहे. संसाराने कसा वेळ दिला, केव्हा दिला, मला सांगणं कठीण आहे. असा माणूस, अवलिया माणूस, इतका संस्कृतीशी एकरूप झालेला माणूस, बहुजन आणि अभिजनांची बेरीज करणारा माणूस, आमच्या जोशी वहिनीने कसा पेलला, कसा संसार केला, याची मला खरंच कमाल वाटते. जोशी वहिनींची खरं म्हणजे कमाल आहे. संसार त्यांनीच केलं, लेकरं बाळं जन्माला घातले, मान्य, परंतु जोशी वहिनींचा त्याग आणि त्यांची संबंध तपश्चर्या ही जोशींच्या पेक्षा मोठी आहे. जोशींचं काम हे फक्त समाजाचा संसार करता येतो, सोपं असतं त्यांना. ते बोलून करतात, लिहून करतात, प्रत्यक्ष कृतीमध्ये करतात, चळवळीनं करतात. पण एवढे सगळे उद्योगधंदे करणारा आणि चळवळी आणि संबंध संस्कृतीला पेलणारा माणूस, एवढा महान माणूस पेलणं, पचवून घेणं
आणि त्याला न्याय देणं ही गोष्ट आमच्या जोशी वहिनींनी केली. त्यामुळे जोशी वहिनींचं मी श्रीपाद जोशीच्या तुलनेमध्ये अधिक अभिनंदन करतो. मित्रहो, इमानदार माणसं आज समाजात कमी दिसत आहेत. गुलाबी प्रवृत्ती वाढलेली आहे. सरकारच्या खिशामध्ये बसणारे विद्वान सरकारला पाहिजे, समाजालाही पाहिजे आहेत. आणि म्हणून सांस्कृतिक धोरण ठरवण्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम श्रीपाद जोशींनी सातत्यानं केलेलं आहे. जेवणीच्या विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन का नाही? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर एक फुटका पैसाही केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला दिलेला नाही. का दिला नाही? अशा प्रकारचे अनेक प्रश्न संबंध उत्तर न देणाऱ्या सरकारला श्रीपाद जोशींनी विचारलेले आहेत. त्याचबरोबर एक कवी म्हणून, एक संपादक म्हणून, एक अत्यंत माध्यम संवाद अशा प्रकारचा विद्वान म्हणून ही भूमिका अनेक भूमिका पार पाडत असताना त्यांची संस्कृती नायकाची भूमिका ही अर्थपूर्ण आहे. सर्वजण संस्कृतीचा विचार करतात, पण तो स्वार्थाचा विचार आहे. राजकीय भूमिका ही संबंध धर्मांध झाली असताना आणि राजकारणाचा संबंध स्वार्थासाठी बाजार मांडला गेला असताना या प्रवृत्तीच्या विरुद्ध खरं म्हणजे ही श्रीपाद जोशी प्रवृत्ती आहे, एक वृत्ती आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची वृत्ती जी समाजाच्या भल्याचा विचार करते, नाहेडेवादाचा विचार करते आणि त्याचबरोबर गरिबांचा, शोषितांचा विचार करते, निर्भयपणानं बोलते, लिहिते. आणि हे बोलणं फार कठीण आहे. सध्याच्या काळात धर्म हा अधर्म झालेला आहे, आक्रमक झालेला आहे. अशा कालखंडामध्ये सत्य मांडणं हे अत्यंत कठीण झालेलं आहे, कुंठित झालेलं आहे. आणि म्हणून सत्याची आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न श्रीपाद जोशीची कविता करते, श्रीपाद जोशीचं लेखन करतं आणि श्रीपाद जोशीची चळवळ करते. पोस्टर कवितेपासून ते एकंदरीत सगळ्या पथनाट्यांच्या चळवळीपासून, नाटकाची चळवळ असो, पथनाट्याची चळवळ असो, नागपूर हे पहिल्यांदा या भूमिकेतून पुढे आलेलं आहे. नागपूरकरांनी मला आज विशेष आनंद याचा झाला की त्यांच्या संबंध कार्यक्रमामध्ये विविध जात धर्माची, सगळ्या धर्माची माणसं, ख्रिश्चन माणूस मला दिसला नाही. बुद्धिस्ट आहेत, जैन आहेत, गांधीच्या रूपानं हिंदू आहेत किंवा मुस्लिमसुद्धा आहेत. संयोजन समितीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी संयोजन समिती या ठिकाणी मला दिसते आहे. हजर नसती पण त्यांचा सहभाग त्याच्यात निश्चित आहे. आणि तुमच्या समर्थ यांची, ॲडव्होकेट समर्थ हे खरं म्हणजे वकील आहेत की खाजगी वकील, कोर्टातले वकील आहेत की संस्कृतीचे वकील आहेत. इतका संभ्रम पडावा, इतकी सुंदर अशा प्रकारची पत्रिका, निमंत्रण पत्रिका त्यांनी तयार केलेली आहे. त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नायकाचं, संस्कृतीचा जो नायक आहे श्रीपाद जोशी यांचं चरित्र आणि चारित्र्य हे संबंध पत्रिकेमध्येच आलेलं आहे. यापेक्षा वेगळं वाचायची गरज नाही. आणि म्हणून संस्कृतीशी एकनिष्ठ जो राहतो तो खरा संस्कृतीचा नायक. राजकीय व्यवस्थेतला कुठलाही पुढारी, कोणत्याही पक्षाचा पुढारी राजकीय व्यवस्थेशी इमानदार नाही, लोकशाहीशी इमानदार नाही. संविधानाशी बेईमानी करूनच राजकारण केलं जातं. संविधानाच्या बेईमानीमध्येच धर्मकारणाचा आपण अर्थ शोधतो आहोत. अशा परिस्थितीमध्ये या सर्व प्रवृत्तीच्या विरुद्ध, या संबंध दडपशाहीच्या आणि आक्रमक अशा प्रकारच्या धर्मांधतेच्या विरुद्ध श्रीपाद जोशी आपापल्या एकट्या लढ्यावर अनेक माणसं, वेगवेगळे पर्व आहेत त्यांच्या आयुष्यातले, ही संबंध उलगडली. अनेक जाती धर्माच्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हा भाग सर्वांच्या ठायी यावा. सर्व सुखी व्हावेत, सर्वांना लोकशाही मूल्य, सर्वांना जगण्याचा अधिकार, समानानुभूती, सहानुभूती नाही, समानानुभूती हा दोन शब्द मला मोठे आवडलेले आहेत. म्हणजे आपण आणि दुसरा, समानानुभूती. सहानुभूती हा थोडासा वरवरचा शब्द होतो. आणि म्हणून असा समाज की जो मी, जसं मला ज्या वेदना आहेत, मला ज्या अपेक्षा आहेत
त्यालाही वेदना आहेत, त्याही अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी असा एक चांगला समाज निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये साहित्याचा आणि साहित्याच्या सृजनतेचा आणि सर्जनशीलतेचा उपयोग व्हावा हा ध्यास या माणसाने घेतलेला आहे. असं म्हणतो आपण की डावं म्हटल्यानंतर संत आणि पारंपरिक जे ज्ञान आहे त्याला नाकारायचं अशा प्रकारचा ही व्यक्ती नाही. कारण खरा समाज दुरुस्त जर केला असेल की समाजातल्या जर चालीरीती चांगल्या आणल्या असतील आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान जर बनवायचं असेल तर या ठिकाणी संतांनी खऱ्या अर्थाने जे बंड केलेलं आहे, संत तुकारामाने बंड केलेलं आहे, जेवढे मोठे मोठे संतांची मांदियाळी आहे, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, ही सर्वच्या सर्व मंडळी तत्वज्ञानाने बंडखोर होती त्या प्रतिष्ठित आणि प्रस्थापित समाजाच्या विरुद्ध. त्याचाही वसा आणि वारसा घेऊन या परंपरेच्या प्रगतिकतेतून आता परंपराशीलतेच्या आधुनिक याच्या संकटापर्यंत या माणसाचा खऱ्या अर्थाने वावर आहे. म्हणजे त्यांच्यापासून घ्यायचं आणि आधुनिकशीलतेमध्ये सुद्धा हा प्रयत्न सातत्याने चालवायचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या मंडळीचा वारसा मोठा या ठिकाणी लाभलेला आहे. आणि दुसरा म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायचं तर माणूस हा आपल्या श्रमाने खऱ्या अर्थाने संस्कृती टिकवतो. माणूस हा आपल्या श्रम ओतून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणतो, परिशीलता घडवून आणतो आणि या संदर्भामध्ये त्याचं ही संस्कृती आणि अभिव्यक्ती हा निर्माण स्वतः करतो. ही अशी व्यवस्था, असा माणूस तयार करणं आणि याच्यासाठी साहित्याच्या निर्णया जे काही भाग आहेत त्याच्याबद्दल मी फारसा जाणार नाही, तर त्याचा वापर करून हे जनजागरण व्हावं आणि असा सुदृढ समाज व्हावा. वास्तविक या विदर्भाला सर फार मोठी परंपरा आहे. म्हणजे 8व्या आणि 9व्या शतकामध्ये मराठीचा जो सुरुवात झालेली आहे, मराठी निर्माण झाली, त्या मराठी भाषाचा उद्धार व्हायला सुरुवात झाली, त्याच्या अगदी जवळपास म्हणजे पहिल्या अर्थाने मराठीच्या आद्य कवीचा मान हा मुकुंदराजांना जातो. आणि विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा 1178ला या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये या अंबोऱ्याला लिहिला गेलेला हा पहिला. त्याच्यानंतर मग लीळाचरित्र आहे 1278 इसवी सनला आणि 1290ला नंतर मग ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे या अर्थाने हा खरा विदर्भ भाग जो आहे हा मराठीच्या आद्य कवी आणि आद्य रचनेचा मान ज्याला मिळालेला आहे अशा या सारस्वतांची भूमी आहे. आणि आता सद्य परिस्थितीमध्ये एक असा बंडखोर माणूस, बेधडक बोलणारा माणूस, भाषेच्या रक्षणासाठी तत्पर असलेला माणूस आम्हाला आजच्या पिढीमध्ये तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा आता हे संपलं. आता या गुंफू शृंगारिक कविता, शृंगारिक साहित्याची गरज नसून आज 6-6 लाख शेतकरी मरणाच्या दारात आहेत. आज बेरोजगारी आहे. आज वास्तविक कधी नव्हतं तेव्हा चातुर राहण्याच्या संदर्भातला स्तर हा अजून मजबूत होताना दिसतोय कमी होण्यापेक्षा. आणि त्यामध्ये जे एक मोठं जे एक रचनात्मक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विचार दिलेला आहे त्या विचारापासून आपण परावृत्त होतो की काय आणि कशा प्रकारचं. कारण आता तीनही गोष्टी ज्या बेसिक शिक्षा, शेती आणि स्वास्थ्य ह्या तीनही गोष्टी माणसाने आता सर्वसाधारण माणसाने कधी बिमार पडूच नये. कारण तो जर बिमार पडला तर आज इतकं महागाचं झालेलं आहे. शिक्षण गरिबाच्या मुलांनी शिक्षण घ्यायचंच नाही. आणि शेतीच्या संदर्भातली दुर्दशा ही आज सर्व दूर आपण अनुभवतो आहोत. म्हणजे ह्या ज्या जगण्याच्या 3 गोष्टी आहेत याच्याकडे ही व्यवस्था बदल आहे. आणि त्याच्यातून होणारा जो सळाळ आहे हा सळाळ काळ इथे बसलेला आहे. सळाळ काळ म्हणजे जी आग धगधगते आहे, ज्या आगीने नेपाळसारखा भाग गिळंकृत करण्याच्या माध्यमातून झालेला आहे. बांगलादेशामध्ये हा सळाळ आलेला आहे. अनेक देशांमध्ये हा भाग धगधगतो आहे. त्याला काय म्हणतात? धगधगतो आहे. अशा पद्धतीचं हे विश्व शांतिरूप व्हावं, संस्कृती, भाषा, संस्कृती आणि साहित्य टिकावं. या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने कुणीतरी प्रगतिशील माणूस समोर यावा. बेधडक
कशाची पर्वा न करणारा आमच्या या नागपूरचा हे गौरव आहे की आम्हाला आज अभिमानाने सांगता येतं की आमच्याजवळ असा एक माणूस आहे आणि त्याचं नाव डॉक्टर श्रीपाद जोशी आहे. अभिमानाने सांगा वाटतं हा आमचा नागपूरचा मान आहे. विदर्भाचा मान हा आद्य कवीचा आहे आणि आमच्या इथे बंडखोर कवी आणि खऱ्या अर्थानं संविधानाला स्मरण ठेवून जगणारा बेधडक जगणारा माणूस श्रीपाद जोशी आहे. काय शिकवले यांनी आम्हाला? रवी ठाकूरांची कविता मला आठवते या ठिकाणी. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लेऊन अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लेऊन अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. मित्रो, आजचा जो समारंभ आहे तो वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या कोणा एका व्यक्तीचा सत्कार आहे असं मला वाटत नाही. तर तो महाराष्ट्रातल्या साहित्याच्या परिवर्तनातील एका मोठ्या कालखंडाचा सत्कार आहे. तो प्रबोधनाच्या कालखंडाचा पण सत्कार आहे. तो एका बेडर आवाजाचाही सत्कार आहे. आणि सातत्याने वयाची 75 वर्षे महाराष्ट्राला अधिक शहाणं करणं, त्याला विचाराचे डोळे देणं, त्याला चिंतनाचे डोळे देणं आणि त्याच्यासाठीची किंमत चुकती करणं, अशा एका कालखंडाचा पण हा सत्कार आहे. त्यामुळं हा व्यक्तीचा सत्कार आहे असं मला कधीच वाटलं नाही. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उणिवा जाणवतात. त्या मराठी साहित्यात पण जाणवतात, त्या वैचारिक क्षेत्रात पण जाणवतात. की आज आपण विचारलं तर मराठीमध्ये साक्षेपी, अभ्यासू, स्पष्ट असे समीक्षक किती असते? समीक्षक भरपूर आहेत, पण असे समीक्षक किती असते? तर त्यांची नावं हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहेत. आणि त्या बोटामध्ये मधलं बोट वाटावं असे आमचे मित्र आहेत. मी गेली 50 वर्षे माझं जसं जगण्याचं आकलन वाढलं, लिहिण्याचं आकलन वाढलं, तसं मी त्यांचं मिळेल ते वाचत आलो, त्यांच्याबरोबर बोलत आलो. आणि गेल्या 15-20 वर्षापासून तरी मी त्यांना, श्रीपाद जोशींना माझा एक सर्व विषयांचा ते कोश आहेत अशा पद्धतीनं मी त्यांच्याशी संबंध ठेवून आलेलो आहे. एनसायक्लोपीडिया आहे. आणि माझेच नव्हे तर महाराष्ट्राचे ते एनसायक्लोपीडिया आहे. अशा माणसाच्या सत्काराला जाताना मला खूप आनंद होतो. मी त्यांच्याशी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना काही माहिती सांगताना ते कशाचाही आव आणत नाही. जो प्रश्न विचारतो त्याच्या बरोबरीने जाऊन, त्याच्या मनात जाऊन, त्याच्या हृदयात जाऊन ते त्याच्या प्रश्नाची उकल करतात. अगदी 2च दिवसापूर्वी आम्ही चर्चा करत होतो की हुशार कावळा ही कथा कोणी लिहिली, जे पाठ्यपुस्तकात होते. आणि मला आठवतं मी प्रश्न विचारून मोकळा झालो आणि ते पुढचे 2 दिवस त्याचा पाठपुरावा करत होते. काही मिळालं की मेल कर, काही मिळाले की मेल कर. मी तिकडे शोधत होतो. मला वाटले की एक छोटा विषय होता हुशार कावळा कोणाचा, पण त्याचा भाग कुणाचे आपल्या लक्षात नाही. मी त्यांना सांगत होतो नारायण सुर्वेंची ते कथा होते, पाठ्यपुस्तकात होते, दुसरीला होते. मग त्यांच्याकडे वेगळी माहिती मिळाली. मग कुणीतरी पांड्यांचा पण एक कावळा होता. मग आम्ही म्हणत होतो की हा कावळा गेली 70 वर्षे मराठी माणसाच्या मागे लागलेला आहे. त्याच्यातला सुर्व्यांचा किती, पांड्यांचा किती, पंचतंत्रातला किती, इतकी छान आपण चर्चा करत होतो. आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतंय की अशा चर्चेतून की आपल्यामध्ये काहीतरी एक उजेड तयार होतो. जसा उजेड मगाशी आपण जे अभिरूप न्यायालयामध्ये पाहिला ते संपल्यानंतर मला असं वाटत होते की हा सत्काराचा समारंभ त्या कार्यक्रमाबरोबरच संपायला पाहिजे. इतकं सुंदर विवेचन ते करत होते आणि आपल्याला कुठे 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 फिरवत होते ते.
त्यांच्या जीवनामध्ये तर फिरवत होते, पण जीवनाच्या पलीकडच्या मोठ्या पटावर सुद्धा ते आपल्याला घेऊन जात होते. असे खूप माणसं कमी आहेत, खूप माणसं कमी आहेत की ज्यांना आपण मोठी माणसं म्हणावीत. असं आपण मोठी माणसं कोणाला म्हणतो? ज्याच्या नावामागे पदव्या आहेत, ज्याला काही प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, ज्याने काही पुस्तकं खूप लिहिलेली आहेत, ज्याच्याकडे सत्ता आहे, त्यांना आपण मोठी माणसं म्हणतो. पण त्यांना मोठी माणसं म्हणू नये. श्रीपाद भालचंद्र जोशी सारख्यांनाच मोठी माणसं म्हणावं, कारण त्याने आपल्या आयुष्यात इतकी माणसं घडवलेली आहेत, इतकी माणसं उभी केलेली आहेत. जो माणसं घडवतो तो मोठा माणूस असतो. स्वतःचा आयडेंटिटी कार्ड दाखवत, बायोडाटा दाखवत फिरणार हा कधी मोठा नसतो. आयुष्यभर माणसं घडवलेली आहेत आणि हे माणसं घडवण्याचं काम आपल्यातल्या समाज स्थितीमध्ये इतकं सोपं नाही आहे. परवा आम्ही अजून एका गोष्टीवर चर्चा केली आणि ते म्हणत होते की जोशी आडनाव असलेला माणूस दलित कविता कशी काय लिहितो, याच्यावर आम्ही चर्चा करत होतो. त्यांनी सुंदर आठवण सांगितली नारायण सुर्वेंची, की नारायण सुर्वे यांनी यांना एक टोपण नाव दिलं होतं, ते दलितांचं नाव होतं. कारण इथली व्यवस्था इतकी रिजिड आहे, कुणी काय लिहायचं, कसं लिहायचं हे ते अगोदरच ठरलेलं आहे. म्हणजे कांबळे कितीही असला उंचीनं मोठा तर तो चांगलं लिहिणारच नाही, आणि जोशी कितीही छोटा असला उंचीने तर तो चांगलं लिहिणार. हे त्यांनी खोडून काढलं, हे खोडून काढलं ना. आणि ते जे मुलाखती सांगत होते की त्यांचे जडणघडण करणाऱ्या ज्या काही व्यक्ती, परिस्थिती, घटना, घडामोडी त्यातून ते घडत गेलेले आहे आणि हे घडणं सगळ्यात अवघड होतं. मला पुन्हा नारायण सुर्व्यांचीच कविता आठवते की लोहार पोलादाला जसं भट्टीत घालून आकार देतो, तसं श्रीपाद जोशी आयुष्यभर रोज आपल्याला कोणत्या ना कोणत्या भट्टीत घालून घडवत आलेले आहेत आणि त्या घडणीची आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हे घडणं अवघड असतं. मी गेली 50 वर्षे पाहतोय की व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तिच्या दुरुस्ती सुचवण्यासाठी अतिशय परखड, स्वच्छ आणि स्पष्ट बोलणारा त्यांच्यासारखा महाराष्ट्रात दुसरा माणूस नाही आहे. कुणी वाईट वाटून घेऊ नये, कुणी वाईट वाटून घेऊ नये, त्यांच्यासारखा दुसरा माणूस नाही आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी लिपी, मराठा माणूस, मराठी माणूस, मराठी पर्यावरण याच्यामध्ये त्यांनी वेगळे वेगळे प्रयोग केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या प्रयोगाचं एक सूत्र आहे, जो नाही रे वर्ग आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. जो चेहरा गमावलेला वर्ग आहे त्याला चेहरा देण्याचं काम आपल्या समीक्षेतून, आपल्या कवितेतून, आपल्या कथेतून, आपल्या भाषणातून देण्याचं ते सातत्याने करतात. अथक काम करणारा हा माणूस आहे. म्हणजे मी खूप मोठ्या मोठ्या समारंभात त्यांना पाहिले, पण ते थकलेले कधी मला दिसलेले नाही आहेत. आणि त्याचं कारण ते सतत काम करत राहतात, म्हणूनच ते थकत नाही आहेत, म्हणूनच ते स्वल्पविरामाकडे आलेले नाही आहेत आणि पूर्णविराम तर अजून लांब आहे. हा प्रवास त्यांचा अशा एका अनेक पातळ्यांवरचा चालू आहे. कुणीतरी मगाशी म्हणाले हे अवघड आहे की समीक्षक म्हणून काम करणं, कवी म्हणून जगणं, समाजाच्या जीवनाचा हिस्सा होऊन जगणं, त्याच्या बदल करण्यासाठी जगणं, शिक्षकाची भूमिका घेऊन जगणं, पत्रकाराची भूमिका घेऊन जगणं, हे म्हणावं तसं सोपं नाही आहे. हे तोच माणूस करतो की त्याने एक शब्द वापरला की मी स्वतःला उसवत गेलो. हे उसवणं जेवढं महत्त्वाचं आहे तसं ते पुन्हा स्वतःला शिवत पण आलेले आहे. उसवणं आणि शिवणं या दोन्हीच्या मध्ये रक्ताच्या चिळकांड्या उडत असतात. हे काय सहज नाही होत. तुम्ही उसवायला गेला चिळकांड्या उडतात, पुन्हा टाके घालायला गेला तरी चिळकांड्या उडतात. हे जोशी सरांचं आयुष्य हे उसवणं आणि हे शिवणं आणि त्यातून उडणाऱ्या चिळकांड्या याच्यामध्ये आपल्याला शोधावं लागतं. ते कुठल्या पुस्तकात आपल्याला सापडत नाही आहे.
ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। मित्रांनो, डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांची समाज साहित्य समर्पित आयुष्याची 75 वर्ष त्यांनी पूर्ण केली आहे। यानिमित्त त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार करण्याची संधी आणि त्यांच्या कृतिशील योगदानाबद्दल त्यांच्याबद्दल एक जाहीर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपूरकरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचा विशेष आनंद या सत्कार समितीला या ठिकाणी होतो आहे। मित्रांनो, ही समिती जी आहे ही केवळ एका व्यक्तीचा सत्कार करीत नाही, तर मी या ठिकाणी म्हणेल की हा सत्कार एका अद्भुत सामाजिक बांधिलकीचा आहे। सत्तेसाठी आपल्या तत्वाशी कधीही समझोता न करणाऱ्या एका तात्विक निष्ठेचा हा सत्कार आहे। धर्मांध व्यवस्थेविरुद्ध उभ्या ठाकलेल्या एका धर्मनिरपेक्ष संविधानिक मूल्यांचा हा सत्कार या ठिकाणी आहे। जगाच्या नकाशावर मराठी भाषेला सन्मानाचं स्थान प्राप्त व्हावं यासाठी अविरत लढणाऱ्या ह्या सैनिकांचा या ठिकाणी हा सत्कार आहे। बंदिस्त झालेल्या मराठी पत्रकारितेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक सामाजिक चेहरा देणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा आज या ठिकाणी चेहरा आहे। निर्भीड पत्रकाराचा, संपादकाचा आज या ठिकाणी आपण हा सत्कार या ठिकाणी करत आहोत। प्रस्थापित साहित्य व्यवस्थेच्या पोटात शिरून विस्थापितासाठी लढा देणाऱ्या एका विचारवंतांचा या ठिकाणी सत्कार आहे। विशेषतः जनमाध्यमाचा उपयोग समाज परिवर्तनासाठी कसा करावा हा नव सिद्धांत मांडणाऱ्या एका माध्यम तत्वज्ञाचा आज या ठिकाणी सत्कार आहे। साहित्य, कविता, नाटके ही केवळ मनोरंजनासाठी किंवा संमेलनाचा विषय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचं माध्यम आहे अशी भूमिका सतत मांडणाऱ्या साहित्यिक आणि विचारवंतांचा या ठिकाणी आपण सत्कार करतो आहे। बोले तैसा चाले असा आयुष्यभर सन्मानाने जगण्याचा कृतिशील असा वक्त्याचा या ठिकाणी सत्कार आहे। विशुद्ध चारित्र्य, तीव्र ज्ञानदृष्टी, समग्र लक्षित दृष्टिकोन, उदात्त ध्येयवाद, मानवी मूल्यांची आग्रही पुरस्कार या महनीय गुणामुळे समस्त मराठी माणसांसाठी आदरणीय ठरलेल्या श्रीपाद भालचंद्र जोशी या विचारवंताचा आज या ठिकाणी आपण सगळे सत्कार करीत आहोत। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। आता आभार प्रदर्शनामध्ये आम्ही मौखिक आभार न मानता सर्व सन्माननीय पाहुण्यांचे एका छोट्याशा कृतीमधून आम्ही आभार मानत आहोत। या सर्वांना आम्ही इथे उपस्थिती दिल्याबद्दल, आवर्जून दूरवरून आल्याबद्दल आम्ही त्यांचे एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही एक छोटासा त्यांचे आभार मानतो आहे।